विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्याशी दिव्य वतन प्रतिनिधीने खास संवाद साधला। जंगलातून गावात येणारे वाघ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती या दोन गंभीर मुद्द्यांवर बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली। ते नेमकं काय म्हणाले ऐकूया। शेतामध्ये काम करायला जातात कारण त्यांच्याकडे शेती नाही आहे। मेन गोठणगाव गेट आहे, त्या गोठणगाव गेट वरती 5 वाघ असे मोकाट फिरतात। आज दहेगाव गावामध्ये 5 घरामध्ये वाघ घुसली। याच्यावर काय सांगता येईल? खूप मोठी बिकट परिस्थिती। त्यांचं ना वाघावर नियंत्रण आहे ना गुंडाइझमवर। हे सरकार प्रत्येक गोष्टीवर फेल झालेलं सरकार आहे। त्याच्यामुळे या सरकारकडून जनतेच्या काही अपेक्षा असतील तर मला वाटतं की त्या फोल ठरणार आहे। हे सरकार कोणाचंच नाही, हे सरकार बरोबर श्रीमंत लोकांसाठी काम करताना आपण पाहतो। त्यामुळे मला वाटतं की ही लढाई आता आम्ही लढूच विधानसभेत त्या प्रश्न मांडू। पण तुम्हाला सांगतो की हे सरकार प्रत्येक पावलावर फेल झालेलं सरकार। सर काँग्रेस यांचं जे कर्जमाफी आहे सरकारने अंमलबजावणी केली आहे, काय वाटतं याच्यावर? हिवाळा निघालेलं सरकार आहे। या सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकत नाही आणि आमचे प्रश्न विचारणार सरकारचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे। ठीक आहे।